हे काय दिसून राहिलं रे बापा सातवा अजिबा. हा लगन केलं का रे काय तोंड्यानं? अरे बाबा काही माहिती नाही गड्या. आता जे डोळ्यात दिसून आलं तेच आहे. शिवलाल भाऊ झमकोलं गळ्यानं कदलं वाट पाहिजे विचारा. पहिले तर पुरी भेटून नाही राहिला खाव खाव करे ना. हा इथलं जमून या ना बजेट. ए बा खाल्या हे काय आहे बाबा? हे काय आहे बापा? काय म्हणजे जे दिसते ते लगन केलं मी लगन. हे माई बायको आणि हे माय 2 लेकरं. आयतच बाबा आयतच आहे रे बाबा. याले गाय मागे वासरू सांगा रे बापा. किती बेकार नांदायला का, किती नीता दिल बनायला का. 2 लेकराची माय. हा आता याला का पूर्वी भेटत नव्हती का? अरे गडे कसं रे बापा हे. तुम्ही 1 नंबर काम केलं आपल्याला पटलं नाही. हा गाडले बंद होबळत मारली तू ना. हा पोरे बसून राहिले पुरी पाय तू आणली मी गाय धंदू लागे 1 के 7 2 फ्री. विषय संपला. मेहनत करायचं काम नाही. हा जमलं बरं 1 नंबर काम केलं तुला. अरे बाबा तो लायना पाटील आज आहे लगन काय लगन आज आहे लगन. तुला वाट पाहू झुरणी लागू बिचारा. 60 किलोचा 55 किलो झाला. 5 किलो वजन घटलं त्याचं. पण अजून काही लगन होऊन नाही राहिलं भाऊ याचं. तुला बरं गेलं हे झटकीपट. तुला काम असते झटकीपट. कसं इले मी पटलो मला घे पटली घेतलं मग झमकून झपकून. कोण पाहिन हो कोण जाईन चहा पोहे करा फलानं करा मिस्तानं करा नाव सांगा बाहेर छापा. हे बरं नाही झटकीपट. मम्मी मम्मी मला भूक लागली मम्मी. दुधू मम्मी दुधू पाहिजे दुधू. थांब ना बाबू रे थांब ना. चला ना पोराला भूक लागली ना बापा जोरानं. त्या गावातले कसे बोलतच राहतील बापा. आता आपण रस्त्याने गेले की जो नाही तो पण कसं पोरा इकडे लक्ष द्या जरासं भूक लागली त्याले. चाल चाल आपण घरी चाल. नाही बाई लढणे चला ना पोरगी लढून राहिली ना बापाला. मग शिवलाल भाऊ येतो मग. येतो रे कडे. हा बोलो की सर्वे अगोदर बजेट. आपलं काम फास्ट आहे. कदलोक पाहता बुड्याला के सांगितलं मी. लगंदा करून लगंदा बुडा का गोड घे ना. मग टाकलं झमकून स्वतःच. काही नाही आता टेन्शन नाही. ते तर दिसूनच राहिलं बाबा. लय फास्ट आहे बाबा. चेन्नई एक्सप्रेसच आहे ना. बुंग पण पोहोच राहिली गाडी पुरी. समजलं ना बापा. मग येतो आता चाललो घरी आता. लेकराला भूक लागली. हिली भूक लागली ना आता. थोडं खाता पेतो बाबा. येता लागलं तर मग संध्याकाळी चहा पाण्या कार्यक्रम ठेवला आपल्या लग्नाचा. हो येतो ना बापा. येतो संध्याकाळी येतो. हा या मग तुम्ही. ये रे भूक आल्या ये. नाही त्या बैल घरी नाही बापा. हो बापा शिवलाल भाऊ हे कसं हो बापा. काही जमवलं बाया गड्यानं तर. भाऊ असं जमा लागते. आता पडेल खाळा. जे भेटली ते गोतवा लागते. काल्या हुशार आहे भाऊ. काल्या हुशार आहे ना. म्हणून त्यानं कसं झटकन कसं आपलं कसं सारखं करून टाकलं. झटकन लग्न करून टाकलं. अरे हे पण पाहिलं का कायचं काय केलं त्यानं. 1 के 7 2 फ्री आहे ना बाप. चिले पिले मागा ना तिच्या. जशी काही बकरी आणली आहे ना बाजारातून. वा लग्न करून अशी जसं अशी तसं हाना लागते आता. मागचं बुडजो पाहणे लागत. 2 हात की 3 हात तिले विचार करा बंद करा लागते आता. आता काही सिंगलच्या भेटत नाहीत भाऊ. हे दुसरपणी तिसरपणी हाना लागते का. राजा बेकार ना राजा. शिवलाल भाऊ बेकार आहे राजा. देवदास भोले माहित आहे की नाही काय माहित बापा यानं लगन झमकवलं म्हणून. नातू यांले सोबत आहे तेच. देवदास भाऊ सांगा लागेल बाई. काय माहित असणार देवीदास असून वावरात काही भाजीपाला निघतो नाही तर कांदा फांदा तो काही घडी. घर वावर दुसरा काय पोऱ्या काय इकडे तमाशा घालते त्याला काहीच माहित नशीत. जातो मी सांगतो बापा देवदास भाऊले. हा जातो. हो जा पहा काय सांगा त्या देवीदासले. पाय झाले नटे की मा झाले सांगता बरोबर. पाहतो आम्ही काय सांगतो बाबा देवदास भाऊले. बरं शिवला चाल आपण गावात जाऊ. हे पोरी गेले देवदासले सांगेल. गावाच्या लोक सतर्क करू ना आता. बाजाच्या घरी पोरी गेली त्याने सतर्क करा. पोरी बळकले आता. पोरी बळकले कधी पोहून जाईल सांगता येत नाही. गॅरंटी नाही. काल्या सारखं झालं काय करशील. चाल बाबा चाल. गावातल्या लोकांना सतर्क करायला लागेल. हे असं झालं तर काय करसान बापा. बाईली बाबा सतर्कच राहा लागते आता. काही खरं नाही बापा. कोणती कोणा मागं जाईन पूर्ण काही सांगता येत नाही. या काल्यानं पाहिलं कसं गेलं तर. 2 लेकरं सोबत बाई बी क्या माहिलेले का जशी की बाजारात बकरी आणली आणि इकत. 1 के 7 1 2 फ्री. शिवला लापतच आहे अरे आता. काही बेकार नाही झाला रे आता. आपत नाही पुरी जापत आहे. चाल पहिलं घर चाल बापा चाल. हे तर डोकं धड्याच काम आहे बा. जवान बोरे आहे ना बा. 21 वर्ष आहे पोरगा. 32 वर्ष आहे बाई सोबत लग्न केलं सांगा आता. मायचं का साधू बा पोरील कसं जरा सांभाळून ठेवा बरं. घोर होऊन राहिला गावामध्ये. पाहिजा बापा तुमच्या मागे भिरोड लागीन नाही तर. बोलून राहिला शिवला तू काय बोलून राहिला. पुरी बद्दल काय बोलून राहिला तू. काय म्हणणं काय तुझ्या. जराशी काही लाज नाही माय काहीच बोलून राहिला आता. जराशी काही तोंड जीव आवरत नाही. हो बाई मग लाजीगिजीचा विषय नाही ना साधू बा. लाजीगिजीचा काही विषय नाही राजा.
हा मी खरं सांगून राहिलो ना. कसं गावामध्ये कसं पोरे बैकले बरं लग्न होऊन नाही राहिले तर बोकांडून राहिले पुरं. हा कसं पोरगी गेली तर मग म्हणसान का हो पोरगी गेली, कसं आपत होऊन राहिली ना. काय माही पोरगी तशी दिसते का जाईल केस आहे का माही पोरगी? हा काही सांगून राहिला तुम्हाला? हा पोरगी जाईन आणि ढमुक जाईन टमुक जाईन. काही येले का काही माणूस असले का तुझं शरीफ लोकांच्या म्हणजे हे करतं का? साधूबा मी नसं म्हटलं का तुम्हाला तुमची पोरगी जायला म्हणलं पुढे खोर असं म्हटलं का? पण लक्ष द्या बुवा, कसं घोर होऊन राहिला ना गावात. आजच त्या काल्यानं 2 लेकराची माया आणली गावात. हो काय सांगा तुम्हाला, 2 लेकराच्या माया जाऊन राहिल्या पोराच्या मागो. म्हणून बा जवान पोरगी आहे तुमची, गेली तर फालतू आपत तोंड दाखल जागा नाही राहणार. साधूबा कसं तुमचे ना आपले संबंध आहे म्हणून तुम्हाला आम्ही सांगून राहिलो नाही, आम्हाला काय घेणं नाही बुवा. कसं पोराची लग्न होऊन नाही राहिले, पोरं कुकडे बोकांडून राहिले, बाईले सांभाळून राहायला लागते. त्याचं काल्याच पाहणं, त्याचं लग्न होय ना, त्या बाप लग्न ना करून दे, त्याचं पान त्या 2 लेकरही माया आणली. आजचीच घटना आहे. तो काल्या तो 2 लेकरं सांगून 4 लेकरं जाणं मला काय करावं लागते? माई पोरगी बोगस नाही ना बा. अरे हा, आणि आम्ही तसे नाही, आमचे संस्कार तसे नाही आहेत. माई पोरगी काय जाईन राहायची, गेली तर तोडून टाकतो. तू काय समजून राहिला? साधूबा गेल्यावर काहीच होत नाही ना, काही झक मारल्या जात नाही. तुम्हाला सांगतो जायच्या अगोदरच भीत बांधा लागते. नाही गेली की गेली. हा काही तोडल्या जात नाही, काहीच नाही. तिसऱ्या दिवशी येऊन आपल्या घरी खाऊन जाते मग. हा त्यापेक्षा बदनामीपेक्षा आवरा जरा असं कसं मा म्हणणं. हा किंवा तुमची इच्छा सांगणं मा काम आहे, ऐकणं नाही ऐकणं तुमचं काम आहे. हा मला काय करावं लागतं? मला काही पोरगी नाही बा, मला काय सांड्या. हा मा सांड्याचा मी नावारा सोडेला, त्याला म्हणाला लग्न होणार नाही ना, घेऊन येतो एखाद्या. आपल्याला डायरेक्ट सांगणार त्याला. अरे शिवला डोकं खाऊ नको वर तू. हा भेजा खाऊ नको. चाललो बाबा साधूबा, चाललो आम्ही काही डोकं खात नाही बाबा. हे पोरगी आहे साऊबी सांगतं काय रे बाबा नाही. सांगितले पिंके पाहिजो बापाचं नाक नकटो करशील जाशी, नाही तर कोणाच्या माग. हा पद्धतशीर बाई, नाहीतर मग कसं कॉलेजले चालली बर फुर वर. हा तिकडेच लगन गिगन जलवा. हा पाहिजे बापा लक्ष देतो, नाही तर कसं बापाला इकडे फाशी घ्यायला लावशी. मी का तशी दिसून राहिली का काका तुम्हाला? हा काही बोलून राहिले बाबा तुम्ही, काही सांगून राहिले मला? हा मला पाहिलं नाही का तुम्ही लहानपणापासून? तर मी मोठी झाली तर लोक काय केलं काय नाही तर जराशी मी रस्त्याला चालली तशी वर नजर करून पाहत नाही. आणि काय बोलून राहिले तुम्ही, काय सांगून राहिले मला? नाही पोरी तू तशी नाही म्हणा, पण कसं मेन गुन्ह्यात देऊन आणा पोरी म्हणजे काही सांगता येतच नाही. आजकाल कोणावर भरोसा नाही, पाहिजे लक्ष देतो असं म्हणणं आहे आमचं. तुला पुढे आम्ही असं म्हणून थोडी राहिलो. तुम्ही आम्हाला काही सांगू नका बा, बैकून नका देऊ आम्हाला. तुम्ही जा बरं तुमचं काम करा, आमच्या एटाला काही बैकून नका देऊ तुम्ही. ज्याला त्याला सांगून राहिले निरा. बाबा चाललो बाई चाललो. हे जे आता आपण द्यायला सांगून राहिलो हे ऐकून नाही राहिले की आपले खरं ज्याच्यातली एखाद्याची पोहूनच जायला पाहिजे. हा मग समजते येईल कसं आहे तर. हा कसं येईल हिसका बसायलाच पाहिजे. तू त्या अंबादासची पोरगी जातेस पोहण्या, साधूची पोरगी जाते सांगतो. हिची लफडा आहे ना एका पोऱ्या बरोबर कॉलेजला जाते ते. मी पाहिलं तर एक दिवस एका पोऱ्या गाडीवर बसले होते ते. थांब मग तू गेली की मग सांगूया साधूले काय आहे तर कसं काय तर. काल्यानं आणली आता एक गावात, आता हे पाहून काय तर. का हा शिवलाल बोलून राहिला हे खरंच असेल का? हा एवढं सांगून राहिला जीव तोडू काय हा काय बा समजून नाही राहिलं मला. या शिवलेच्या कुठे नांदी लागली व आपल्या पोरीवर आपला विश्वास नाही काय? नाही काय विश्वास? याच्या कुठे नांदी लागली? हा 12 बिपारचा म्हणजे हा काय खरा आहे? याच्या म्हटलं ऐकून तर खराब हे करून घेणार. हो ना पण कसं बा आता त्या शिवलाल सांगून गेला, आता कसं जीव बी दुख करते बाबा. काही होऊन तर ना अनर्थ असंही वाटते ना. काही अनर्थ होत नाही. आपली पोरगी काय तशी आहे का? काही बी बोललं आपल्या पोरीवर आपली गॅरंटी आहे की नाही? काही ना काही. पोरगी तर आपली चांगलीच आहे म्हणा, आपले चांगले संस्कार आहेत आपल्या पोरीवर. पण कसं सांगता नाही येत ना बा. अनहीन तो त्यातही असंही बोलून गेला, कसं मग जीव जरा दुख करते ना. चावड पोरीची गोष्ट वेगळी आहे. आपली पोरगी चावड आहे ना, शरीफ आहे ना. हा जाऊ दे, टेन्शन घेऊ नको, तू घेऊ नको, मला नको. चाल घरा. हो बापा चला त्याची बदमाश आहे बा शिवलाल काका. फालतूची बदनामी करते बापा. आणि ज्याला त्याला सांगून राहिला असं करा तसं करा, आणि तुमची पोरगी वाया चालली काय बापा? तालच ताल आहे बापा. आता मी का तशी दिसून राहिली का त्या काकाले? मला सांगून राहिले तर हे तर मला सांगायचंही काम नाही. आणि कुठे नांदी लागते त्या बदमाश बोलायच्या. तो तसाच आहे, नाहीतरी खांडू खराब आहे. कुठे बा राजा मा लग्नाचं काही ना काही जमवान हो बजेट द्या लग्न करून. राजू भाऊ तर काही पाहत नाही बाबा, ड्युटीच करते राजू भाऊ. तुम्ही राजा रिकामी असता काही ना काही झामला राजा माझ्यासाठी एखादी पोरगी इरगी. आता इठ्ठल्या म्हणते मला लग्न करून द्या, कुठून द्या लग्न करून? अरे बा चांगल्या पोरी भेटून नाही राहिल्या गड्या. इठ्ठल्या त्याच वावर घेवर किती काय. तुम्हाला तर सारी हिस्ट्री माहित आहे. माय बाप तर माझ्या लहानपणीच मेले. राजू भाऊन वागवलं मुले राजा. माझं काहीच काही हो बा, अर्धा गुंठाही जागा नाही आहे, राहायला घर आहे ते राजू भाऊन दिलं. आपल्याला काही नाही ना. पण कसं राजूभाऊच्या घरी राहतो, राजूभाऊच्याच घरी खातो. राजूभाऊच्या जीवावर आपला वाजागाचा आहे बापा. तुम्हाला माहित असल्या पाणी एखादी तरी कसं राजूभाऊ मला अंतर नाही देणार. राजू भाऊच्या जीवावर तुला पोरगी देईन का कुणी? अरे ही इस्टेट तर राजू भाऊची आहे ना, तुला काय फेकून मारणार राजू भाऊ? पोरीवाले हो आजकाल इस्टेट पाहिजे, 5-10 एकर वावर पाहिजे, नोकरी पाहिजे माणसाला चांगली चुंगली, तर तो पोरगी भेटते. नाहीतर मग कसं लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाकायचा, तो काही नाही त्यानं.
आता हे राजूभाऊची इस्टेट म्हणजे आपलीच इस्टेट आहे ना. राजूभाऊ कोणाला देणार आहे? राजूभाऊचा पोरगा डॉक्टर आहे हं? आणि राजूभाऊ नोकरीवर आहे. तर राजूभाऊ आता वावरात काही लक्षच नाही ना. मीच पाहतो ना बापा, इकडे सारा व्यवहार माहिती आहे ना. संत्र मी जिंकतो, केळं मी जिंकतो, हा वावरातला जेवढा काही पिकीन तेवढं मी जिंकतो ना. माझं हिसाब टाकता वाजते ना, हे माहिती आहे असं समजा ना. राजू भाऊजी इस्टेट म्हणजे तू इस्टेट ह सातबारा पाहत नाहीत लोक, सातबारा पाहतात लोक आता. पहिल्यासारखा जमाना गेला आता. राजू भाऊ ददलोक ठीन तुला जागा ढुंगणार लात मारी. मग काय आहे तुझ्याचं? राजू भाऊच्या भरशावर तुला कोणी पोरगी नाही देत. 1 एकर 2 एकर 5 एकर वावर पाहिजे भाऊ घरी, नोकरी पाहिजे आणि घरदार बांधलेलं पाहिजे तर तू तुला पोरगी भेटे. नाही तशी पोरगी भेटत नाही, नाही तर मुंज्या मरतो आता. हा तशी काही पोरगी कोणी देत नाही तुला, आणि आम्ही काही पोरगी थांबलू शकत नाही भाऊ. नोकरी करून आणू बाबा, शिकेल असते मी तर. का बुडवा काही ना काही सोयरा धायरा एखादा जमवाच ना राजा. तूच पूर्ण चालते ना आपल्याला, काही असं हे नाही ना. सेकंड हँड माल बी चालते ना आपल्याला. पाहिजे बा काय तर सेकंड हँड भेटली तर, दुसरं तिसरं भेटली तर गाय मागे वासरू चालीन काय तुले? सांग मला. एखाद्या लेकराची माय बाबा काय दुसऱ्या लेकरं वागायला लावता का राजा? सडी पाहणं एखादी, दुसरं पण तिसरं पण चालते, पण मग ती लेकरू बाकरू नाही पाहिजे. मग असं असेल तर एखादं पाप असतं आपल्याला. काय बा इस्टेटवाले पोरवले का गाय मागे वासरू वागवायला तयार आहे, लेकरं वाकराईवाली वागवायला तयार आहे, भेटून नाही राहिली तर. आणि तू म्हणतले का मला अशी सडी कुठून भेटणार आहे आता? तशी नाही भेटत. गाय मागे वासरू वागवता काय तू? सांग मला. 1-2 लेकराची माय वागवशील तर देतो आम्ही जमून. का रे गड्या मोतीराम? पाहतो ना अशी एखादी गड्या. तुले कसं एखाद्या लेकराची 2 लेकराची माय जर लागत असेल, तिचा नवरा मरेला आहे, विधवा आहे, तिले बा संकटात आहे, तर तुले कसं जमू शकते तू येतो तिचा. तसं असेल तर सांग आपल्याला, तशी मग पाहतो तुले काय तशीच भेटते. 2 लेकराची 3 लेकराची माय, सिंगल पीस तर आणि सेकंड हँड पीस बी तुला भेटत नाही. तुला सांगतो इस्टेट नाही तर भेटत नाही. राजा तसं नाही केलं तर पुरलं राजा. मग तसं राहिलं तर जाईल बाबा. मी लग्नच नाही करत, म्हणजे मरीन मी नाही करत तसं लग्न. बाबुडे बा, अरे खबरीलाल काय म्हणतो रे? अरे बाबुडे बा, आपल्या गावामध्ये मोठी घटना घडली ना. ती देवदास भाऊचा काल्या नाही का, काल्या त्यानं बाई आणली ना बाबा, पोहून आणली ना बाई. लग्न केलं त्यानं हराम खोरांच्या बाई सोबत. 2 लेकराची माया मला असं वाटते ते. लेखा पाय रे इठ्ठल्या, पाय रे जवान पोर गायले का 21 वर्षा पोर आहे तो. पाय त्यानं बाई आणली आणि तू एवढा ढोम्या झाला तरी म्हणतो गाई मागे वासरू मला पाहिजे नाही. सांग बाबा, काही नंबर काटल्यावर गड्या त्यानं तर लग्न केलं का त्यानं? बाई आणली का डायरेक्ट? मायला का मुतलं का पोरेल जा काय त्याला रे बा. का कातली गाण काठी काय असोच का मार गड्या हे तर ते करणार झालं का? देवदास भाऊली माहिती आहे की नाही गड्या? असली माहिती आहे की नाही रे भावा? देवदासले लग्न केलं म्हणून पोऱ्यानं. देवदास भाऊले कायचं काय माहिती? ते मला माहित नाही. देवदास भाऊले वावरात बसेल का गेला तो दगड गेला सांगायला देवदास भाऊले की तुमच्या पोरानं लग्न केलं म्हणून. उतरेले खा जेवच पोर काय बापा. बरं बा म्हणा त्याला सिंगल फिंगल तर पाहता म्हणा बा. ही 2 लेकराची माय काही लाज वाटते त्याले? उसा पोर आहे तो होटार मिसळून राहिली त्याच्या अजून केलं लग्न, पण ती 2 लेकरा माझ्यासोबत. बुडे बा 2 लेकराची असो की 3 लेकराची कोणती चालते. आता काही राहिलं नाही. सेकंड हँड फर्स्ट नाही, काहीच नाही आता. साऱ्या फर्स्ट जात. दुसरं तिसरं नाही, सारे फर्स्ट आहेत आता. आता काही पाहुणे पाहत नाही. किती बोताल बाय आहेत रे बाबा. सांगा ते लेकर बाकरी असतील रे बा. का रे बाबा काही चिल्ले पिल्ले आले का? आणले का तिने सोबत? काल्या झाला का बाबा? चिल्ले पिल्ले आणले का सोबत तिनं त्या बाईनं? या बुडबा चिल्ले पिल्ले तर काही दिसले नाही. पण चला ना गावात, चला पाहून पान दाखवतो तुम्हाला कसं आहे तर. चला बापा, चला गावात चला बापा. अरे बापा चाल, काल्यानं कोणती हिरोईन आणली तर पाहू दे बापा आम्हाला. चाल. आपल्या काल्याचं लग्न की नाही आपण चांगले जमके करू मस्त. कोण केलंच नशीन असं करू आता लग्न. अरे असं टाप करतो लग्न आपल्या गावात नाही झालं कोणाचं. आता लाईन्या पाटलाय लग्न आहे त्याचंही होणार नाही असं लग्न. डीजे मेजे पाहिजे तुझ्या भुसालचा दिली सांगतो पोऱ्या लग्नात भुसालचा. हो बापा मस्त करू आपण त्याचं लग्न. मस्त हळदीचा कार्यक्रम, मेहंदीचा सगळे कार्यक्रम करू आपण चांगले. आणि हळदीच्या आले की स्पेशल सगळ्या बायाले पिवळ्या साड्या. त्याच्याजवळ नसतील तर आपण देऊ त्याले, पण कसं पिवळ्या साड्या घातल्या पाहिजेत सगळेनं. कसा माहोल दिसला पाहिजेत ना काल्याच्या लग्नात. तू म्हणशील तसं लग्न म्हणजे 1 नंबर. तू टेन्शन घेऊच नको. तू सारे कार्यक्रम पार पाडू आपण लग्न. शेवटचं लग्न आहे एक आपल्या घरचं. शेवटच आहे ना. एवढे आपण खातोडा कासाठी करून राहिलो, वावरात कांदा पेरून राहिलो, संत्र काढून राहिलो, रातभर दिवस टोली घेऊन राहिलो कासाठी? पोराचं लग्न जलवा करण्यासाठी. गावात नवीन केलं असं माझी इच्छा होती ते पोऱ्यात लग्न चांगलं करायची. म्हणून तर हिचकी घेऊन राहिलो अड्डीचा. रात्री बेरात्री पाणी देतो. हो ना बापा, हो ना. इच्छाच आहे ना तुमची. पहिल्यापासूनच होती इच्छा तुमची चांगलं लग्न करायची. पण कसं काल्याला आता पोरगी बी पाहिजे की नाही, तर मस्त काल्यापेक्षा बी शिकेल गिकेल सगळं तिला आलं पाहिजे. अशी पाहिजे पोरगी मस्त रंगरूपानं गोरी. कसं आहे आता आपला काल्या आहे काय त्याच्यासारखी नसली पाहिजे ते. कसं आहे आता आपण गोरी जर पाहिली आपली सून तर कसं मग गोरेच लेकरं होतील ना.
हा ते पाऊस ना. पण कसं माझ्या एक गोष्ट आता लक्षात आली, तू गोरी मी गोरा, पण हा काय तोड्या कसा काय? आपल्या लेकरू काय झालं कसं? कसं झालं? आता मला माहित आहे का बापा कसं काय काय आता? तुम्ही तर जसं काय असे विचारून राहिले की मला सगळंच माहित आहे बापा. असेल तुमच्या खानदानीत कोणी, तुमची माय कोणी बाप काय म्हणून हा काय झाला काले असं असते बापा ते. माबा होता बा, आता काय थोडासा डोंबळा होता माबा. आबा होता बा, त्याचा कलर पकडला असेल ना. पोराच्या कलरचं काही नसते ना, पोराचं काही घेणदेण नसते कोणाले. पोरगी पाहिजे आपल्याला. कशी पाहिजे? गोरी गुमटी अशी टीव्हीत कशी दिसते ऐश्वर्या राय तशी पोरगी पाहिजे आपल्याला. नंबर सुंदर पोरगी पाहिजे बा आपल्याला. आणि पोराचा कलर काही कोणी पाहत नाही पैसा असला की. कायच म्हणा, पैसाच नोटाच गोट करतात म्हणा. काय डोंबळे पोरग असले तर ऐश्वर्या राय सारखी पोरगी भेटून जाते. तो काही विषय नाही म्हणा. मी ना आता 2-3 ठिकाणी सेटिंग लावला पोराची लग्नाची. ते सांगायला अशी पोरगी पाहिजे बा. तीनच नाही बापा, लय 5-6 ठिकाणी 7-8 ठिकाणी सेटिंग लावून ठेवा बापा. पोरीचं काय आहे, पोरगा चांगला दिसला की बातच पोरी फुरून उडून जातात बरं. पाहून ठेवा बापा चांगली. आवय काल सांगितलं तो दाले सांगते ना, लय 100 ठिकाणी लायला आता सेटिंग. टेन्शन घेऊ नको, आता लग्न करतो मी सटकन, तुला वायरी आणतो मी. मग कसं आपल्या घरचं टेन्शन नाही, वावरातलंच करणं. आपण वायरी करते घरचं आहे की नाही. आपल्या डोक्यात झेंडू बाम चालली जाते. स्वयंपाक करा, पाणी करा, फलाना करा. देवदास भाऊ बोल बोल लगडू. हो वा, कसे माणसं आहे राजा. काही चुपकी पोरात लग्न केलं राजा. आई राजा तुम्ही लो मॅरेज करायला लावलं बा खाले. काय राजा सांगितली नाही आम्हाला राजा, कानोखान खबर नाही लागू दिली बा. आणि मस्त मुकोड्यान येऊन बापा तुम्ही वावरात येऊन बसला आणि पोरा तिकडे बापा बायको घेऊन आला तुमचा. हा का बोलून राहिला बाबा दगड्या. आपल्या पोरान कुकडे शेण खाल्लं बाबा. आपण तर काही सांगलं नाही बाबा त्याला, आणि त्याने काही सांगलं नाही आपलं लग्न करतो की काही. कसं बाबा हे तुला मजा करेल का? हा टाइम भेटला काही बोलत राहायचं दगडू. काय आलं का माणूस असतो मा बायकोला अटकायला लागताना आता काही मजा करतो का बापा. मी काय का खोटं बोलून राहिलो काय? खरंच लग्न केलं बापू तुमच्या काल्यानं. आणली ना बायको गावात, मोठा हार मार टाकून आला ना. तुम्हाला माहित नाही वाटते अजून काहीच? काहीच माहित नाही का तुम्हाला? वाटलं जे तुमचीच मिली बघा बापा. काय तुम्हाला माहित नाही? खरंच माहित नाही का? चिवट्या नका बनू तुम्ही. काही राजा सांगून राहिले, गंमतच करून राहिले दोघं नवरा बायको. सांगणार रे बा दगडू, खरं सांग मला अटॅक येणार रे बाबा. पोरानं कुठे शेण खाल्लं रे बाबा? कुठे खाल्लं बा पोरांचं? काय माहित कुठे शेण खाल्लं तुमच्या पोरानं. मला रस्त्याने दिसला बाबा नवरा बायको येऊन राहिले, मोठा हार मार टोप मोप घालेला होता. मला वाटलं बाबा तुमचीच मिली भोग होता. म्हणून तर वारं झालो बाबा. म्हटलं का बाबा पोया वय खाऊ घातल्या नाही. मग म्हटलं मजा घेऊ बाबा. तिथे भाजी तुम्हालाच काही माहिती शेंडात बुडू. चाल घरी चालतो पहिले, चाल घरी आता चल लवकर. पोळ्या अड्डाच्या खाणीचा कोण घातली कोण नाही घरात. त्यानं बंड्याला चाल बरं चल बरं को बरं काय का याचा माधव शोधाचा. कसं केलं हो बाबा या काय तोंड्यानं? कोणाला बाबा तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं यानं. कोण घातली कोण नाही बाबा घरात काय माहित कोणाच्या जसा आता याच्या मागे लागली तर. चाल ना फटाफट चाल ना. काय मागं हे करून राहिली त्या पोऱ्यानं घोर केला ना. आणली कोणा दोनाची आणली तर काही लाज वाटते एवढा बैकला. एवढा सटसट करून लग्न करून देतो तुम्ही आता. राहिली ना बाबा येऊन राहिली ना. काही बेकार केलं काल्यानं. माय बापाला माहित नाही काही नाही. यानं इकडेच केलं फुल मॅरेज. अरे बड बेकार झांग बडा आहे म्हणले का ना. काय बाबा चाल भाऊ काय चाल चाल आता. माय आता काल्या दिसून राहिला माय बाई. काय माय बाई त्याच्या डोक्यात फेटान गिटान. त्याच्यासोबत बाई कोण आहे बाबा? माय बाई. आणि तिच्यासोबत ते 2 चिलीपिली आहेत बाबा. सोबत कोण आहेत ते घुंगर? काय माहित माय बाई काय आहे तर. कोणाला घेऊन आला तर येऊ दे त्याला विचारतो ना मी काय आहे तर. बाबा काल्या हे काय आहे रे? डोक्यात फेटान गिटान बापा. हे 2 लेकरं लागे गळ्यात हार. काय आहे हे? बाई कोण आहे रे बापा सोबत आणली तुने हे? हे आता आपण नाही का आता हार मार दिसून राहिले, फेटा दिसून राहिला. माय बायको आहे ना हे. आणि 2 माय लेकरात लग्न केलं म्या. कडलो थांबता म्हटलं बापाच्या भरोश्यावर. बाप काही जमून देत नाही. मग म्या घेतलंच बा जमून. आणली मग वायरी तुले वायरी आणली. माय किती बेसरमपणा आहे माय बाई. वरतोंड करून सांगून नाही राहिला बापा मी लग्न केलं. सांगा आता काय घ्यायचं? काल्या बापा तुला लग्न केलं कोणाला सांगलंय नाही बापा? काही गावात काय माहित नाही? त्या माय बापाला माहित आहे की नाही की लपवलं बापा तुला? सध्या काय कोणाला माहित नाही. आता कसं घरीच चाललो मी. आई बाबाला आता माहित पडते. होते साधं अगदी साधा. काही टेन्शन नाही. येऊ मम्मी भूक लागली ना. भूक लागली बाबा. थांब चला ना लवकर बाबा. भूक लागली लेकरायले. टाइमपासच करत चालले बाबा. जो तो भेटला रस्त्यात की थांबूनच राहिले. लेकरायले जोरानं भूक लागेल ना. चला ना पहिले घरी मग येते सगळं गाव पाहायला आपल्याला. चला मग येतो.
मोठी मा येतो मग. हा येतो मग संध्याकाळी आशीर्वाद द्यायले. हो हा काय कसं या लेकराला भूक लागली ना माय. चाल चाल मग येतो बाई. या चला 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 हो चला चालेल सुंडूर उंडूर. माय बाई हे काल्यानं काय आणलं माय बाई हे सोंग आता काय धतिंग लावलं बापा. हे शक्ती काय आले त्याची वय काय बापा. आणि हे 2 लेकराची माय आणली यानं बापा. मी तर मस्त कालीच हात लावला बापा ते ऐकता बरोबर. तर पाहिलं मी ते चित्राचं. खरं नाही व माय बाई. आजकालची दुनिया आता काही खरी नाही राहिली बापा. कोणी कोणासोबत जाते 2 लेकराच्या 3 लेकराच्या मायान बापा. जवान जवान पोरं पकडून राहिल्यानं हाय काय यायले लाजा. जिंदगी बरबाद करीन आता ते याची काल्याची. म्हणून राहिला माय आता तुम्ही दुनियाला खराब आयन लागे असं तसं. आता भेटूनच नाही राहिल्या जवान जवान पोरायले बायका. आता काय करतील आता 2 लेकराची माय भेटो किती भेटून राहिली ना तर मग ते आणून राहिले घरी. आता असं आहे. हा माय बाई आता ते बरोबर आहे ना. आता मुंजाचा पित्तर हो ना कसं तरी. आता देवीदास भाऊले माहित आहे की काय माहित नाही पोरांना असा तमाशा केला तर आता देवीदासच काय म्हणणार आहे. नाहीतर त्या काल्याला भेटणार नव्हती आता म्हणून त्यानं आणली. आता असं आहे ते आता. पण काय माहित बापा शेवटी आता त्याच्या मनातलं कोण पाहिलं आता काय म्हणतील काय नाही तर कायच म्हणतील माय देवीदास भाऊ बी. आता नाहीतरी काल्याला भेटे नाही मग कसं आता त्यानं आणली तर चांगलंच झालं ना. आता घरी गेल्यावर पाहिजे नसते त्याचं काय आहे आता काय म्हणते बापन काय नाही तर भडकतीन तर खरीच म्हणा जराशे आता. पण कसं तोही म्हणीन ना की माझ्या लग्न तुम्ही लवकर दिला नाही करून तर मग मी काय करू. थांबू का 4-5 वर्ष तुम्ही म्हणसान ता माय आपल्याला काही घेऊन देत नाही. बस टीका पाडत त्याच्याबद्दल. चला 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 मित्र लाईक शेअर सबस्क्राईब करा मग चॅनलला आता. आणि कमेंट सुद्धा करा कसा व्हिडिओ वाटला तर.